नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। महिलांना भीती दाखवून त्यानं वारंवार अत्याचार केलाय। तू माझी प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप होऊन तुझा नवरा मृत्युमुखी पडेल असा सांगत 2022 साली अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केलाय। माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे। त्यामुळे महिलांना धमकवून खरातकडून अत्याचार झाल्याचं आता स्पष्ट झालंय। दरम्यान या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी येते। नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरातचं हे सगळं प्रकरण आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यापूर्वीच संबंधित प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं। इतर कोणाला कळण्यापूर्वीच पोलीस महासंचालकांशी बोलून त्यांनी या कारवाईचे आदेश दिले होते। संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवर शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते। या प्रकरणात महत्त्वाचे सर्व गंभीर पुरावे, व्हिडिओ क्लिप्स अशा सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या होत्या। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच वेळीच हस्तक्षेप करत थेट लक्ष घातल्यानं खरात याची सगळीकडनं कोंडी करण्यात आल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी महासंचालकांशी आधी चर्चा केली होती आणि नाशिकमधल्या या भोंदूबाबा प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी आधीच लक्ष घातल्याचं आणि कारवाईचे आदेश दिल्याचं आता स्पष्ट होत आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गणेश, काय अधिकची माहिती या संदर्भात? मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घातलेलं पाहायला मिळतं आणि प्रामुख्याने ज्या पद्धतीने महिलांना फसवण्यात आलेल्या या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांनी कडक ते कडक कारवाई करण्याचे आदेश देखील आहेत ते पोलीस महासंचालकांना दिल्याचं माहिती मिळते आणि त्यामुळेच आता अशोक खरात यांचे कुठपर्यंत धागेबंदे लागलेले आहेत या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते पोलिसांनी छापेमारी करून तपास सुरू केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे आणखी कोणी सहभागी आहे का खरातच्या मागे याचा देखील शोध आहे तो पोलिसांकडून घेतला जातोय आणि जे काही व्हिडिओ क्लिप समोर येत आहेत ते धक्कादायक असे हे सगळे व्हिडिओ क्लिप आहेत। त्यामुळे धक्कादायक। गणेश, धन्यवाद दिलेल्या या अधिक माहितीबद्दल। त्यांनी हात खाली